मतदारसंघ हे आमचाच आहे आणि त्याच्यावर आमच्याच वर्चस्व राहणार आहे। या कार्यक्रमाचे कार्यकारी अध्यक्ष आलम खान यांनी सांगितले, मी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष म्हणून आमच्या उमेदवाराशी पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आणि सर्व ताकदीने पर्याय लावणार। दो चार गाड़ियाँ वो भी चलेंगे, यहाँ से चलेंगे। मैं आपको बताता हूँ, सब बातें बताता हूँ। राजेश होते यहाँ का उसके अगेंस्ट कोई यहाँ काम नहीं कर सकता। हम कर रहे हैं ना, वही बोल रहा ना, जो कर रहे हैं उसको छोड़ के दूसरे को ला रहे बोले तो वो भी गलत है ना सर। सांगा, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्यव्यापी दौरा आपण आयोजित केलेला आहे, काय सांगा? आज महाराष्ट्र शासनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे आणि या सत्तेचा उपयोग अल्पसंख्याक समाजासाठी मिळवून देण्याचं काम माझ्या पक्षाच्या वतीनं माझे नेते आदरणीय अजितदादा पवार हे करतायत, सातत्याने करतायत। पण हे करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या नक्की समस्या काय आहेत अजूनही, आणि त्या समस्या आपण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे काय काय प्रयत्न करायचे आहेत अद्यापही अजूनही, यासाठी म्हणून हे जाणून घेण्यासाठी आणि येत्या विधानसभेसाठी म्हणून सुद्धा काही अंशी तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा आयोजित केला आहे। त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातले आमच्या अल्पसंख्याक समाजात काम करणारे कार्यकर्ते यांच्याबरोबर बसून संवाद साधला जातो, त्यांच्याकडनं प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली जातात, त्यांच्या डोक्यात काही शंका कुशंका असतील तर त्या दूर केल्या जातात आणि त्यांना कामासाठी म्हणून खाली समाजात जाऊन कामं करण्याचं आवाहन केलं जातं। आणि मग कार्यकर्ते जोपर्यंत मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तयार राहणार नाहीत तोपर्यंत ते खाली जाऊन समाजात काम करू शकत नाहीत, आणि म्हणून आम्ही लोकांनी हा दौरा आयोजित केला आहे। आणि आज जवळपास 31 मतदारसंघ महाराष्ट्रातले जिथे जिथे आमचे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत, जिथे जिथे आमच्या राष्ट्रवादीच्या जागा आहेत, त्यात आता घनसावंगी मतदारसंघ आहे, तोही आमच्या राष्ट्रवादीचा आहे। आज भले निवडून आलेले जे कोण असतील प्रतिनिधी ते आमच्याबरोबर तौर जसे आपल्या इकडं कार्यकर्ते आहेत, वजनदार कार्यकर्ते आहेत, अशा आमच्याकडे इच्छुकांची बरीच यादी आहे। मग ह्या लोकांनाही या निमित्तानं मदत होईल आणि एक विधानसभेसाठी म्हणून आमचे कार्यकर्ते तयार राहतील, त्यांची तयारी करून घेण्याचं पार्टीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, एकच वादा। नायकवाडी साहब तुम्हें आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नायकवाडी साहब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। शाह आलम खान साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।